सिनेमा 30 तारखेला रिलीज झाला आहे आणि ऑलरेडी तो चित्रपटगृहांमध्ये आहे. हे विशेष सांगायला पाहिजे. म्हणजे मला डिरेक्शनचा तो पार्ट आहे की कास्टिंग इतकी चांगली झाली की मला डिरेक्शनचा लोड माझा इतका कमी होऊन गेला. याच्यामध्ये सगळ्या जबाबदारी आपणच घ्यायची. कारण काय म्हणजे आता प्रोड्यूस करणं सोपं नाही आहे. त्यात तुम्ही डिरेक्ट पण करताय, त्यात तुम्ही लिहिता पण आहे, त्यात काम पण करताय. काय बरोबर काय चुकीचं, जो अर्जुन असतो त्याला गीता त्याच्या आयुष्यात येते. नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. काही दिवसांपूर्वी नेता गीता हा सिनेमा रिलीज झालाय. अर्थात नावावरनं असं लक्षात आलं की काय आहे यमक, म्हणजे सीतावर गीता मला एकदम आठवला. आणि त्यानंतर लक्षात आलं की हा सिनेमा काहीतरी वेगळा दिसतो, कारण याच्यात नेता पण आणि गीता पण आहे. आता गीता म्हणजे कोण हा पुन्हा संशोधनाचा विषय आहे. हा सिनेमा या विषयासंबंधी असलेली गोष्ट काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत या सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि मुख्य अभिनेते सुधांशू बुडूक. सुधांशू, मी तुमचं खूप स्वागत करतो. नमस्कार. इतक्या सगळ्या मोठ्या जबाबदाऱ्या घेऊन तुम्ही सिनेमा आणला आहे, तुमचा पहिलाच सिनेमा आहे. तर हा नावातच याच्यात कुतूहल आहे की काय आहे सिनेमा, काय आहे सिनेमा? हा सिनेमा नेता गीता, एक नेता आहे जो ॲस्पायरिंग नेता आहे. त्याच्या आयुष्यात गीता येते. गीता म्हणजे मुलगी नाही तर भगवद्गीता येते. भगवद्गीता. हां. बरं. तर मग भगवद्गीता त्याच्या आयुष्यात कशी येते आणि तो ती अप्लाय कशी करू शकतो किंवा करतो नाही करतो, योग्य प्रकारे करतो चुकीच्या प्रकारे करतो, असा म्हणजे त्याचा जर्नी आहे. बरं. ते तुम्ही ठरवा की कितपर्यंत. याच्यामध्ये ही गोष्ट तुमचीच आहे? हो. तुमच्याच आयुष्यात गीता आली की काय? गीता, भगवद्गीता माझ्या आयुष्यात आली. बरं. पण मग तुम्ही जो एक्सपिरियन्स केलाय तो याच्यात आहे? एक्सपिरियन्स म्हणता येईल त्याला, पण असा एक्सपिरियन्स नाही आहे जो मी कॅरेक्टर वेगळं आहे माझं, त्याचा जर्नी वेगळा आहे. पण तो कुठेतरी गीता ही शेवटी प्रत्येक माणसाच्या आयुष्यात येते. म्हणजे तुमच्या येऊ शकतो, तुमच्याही आयुष्यात गीतेचा उपयोग होतो, माझ्याही होतो, प्रत्येक व्यक्तीच्या होऊ शकतो. तर डूज अँड डोंट म्हणजे साधारण गीतेमध्ये डायलेमा म्हणजे काय बरोबर काय चुकीचं, जो अर्जुन असतो त्याला गीता त्याच्या आयुष्यात येतेच. आणि प्रत्येक जण जो प्रश्न विचारतो की काय बरोबर आणि काय चुकीचं आहे, जो अर्जुनचा प्रश्न होता की युद्ध करणं बरोबर आहे का चुकीचं आहे, किंवा माझ्या जे भीष्म पितामह आहेत किंवा द्रोणाचार्य आहेत, गुरु आहेत, ह्यांच्या विरुद्ध युद्ध मी करू का नको, माझ्या भावांच्या विरुद्ध युद्ध करू का नको, हा त्याचा प्रश्न होता. तसा प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रश्न असतो आयुष्यामध्ये. प्रत्येक वेळेस घडी घडी ते म्हणतो ना आपण महाभारत असतं प्रत्येक, ते धर्मयुद्धच आहे. प्रत्येक क्षणी ते युद्ध असतं आपलं आपल्याशीच, आपल्याच मनाशी आपलं. तर ते तसं जसं माझ्या आयुष्यात काही घडल्या घटना, तर तशा सिमिलर घटना मी किंवा सिमिलर म्हणतात किंवा कुठं वाचन आलंय आणि मग तशा घटना मी निवडल्या की या घटना आपण घेऊ शकतो स्क्रिप्टमध्ये. आणि मग तशी एक स्क्रिप्ट बनवली की जिथे त्या कॅरेक्टरचा जर्नी होऊ शकेल, की मग त्याला कुठे तो बरोबर चूक, मग आपण त्याला मी जस्टिफाय केलं काही गोष्टी, मग त्या तुम्हाला किती पटतायत काय नाही, म्हणजे ते प्रेक्षकच आता सांगू शकेल. आणि आतापर्यंत जो अनुभव आला किंवा जे रिव्ह्यूज आले त्यानुसार मला वाटतंय की लोकांना आवडलंय, जे सांगितलंय ते पटलंय, आवडलंय त्यांना. सिनेमा 30 तारखेला रिलीज झालाय आणि ऑलरेडी तो चित्रपटगृहांमध्ये आहे. हे विशेष सांगायला पाहिजे. तुमची बॅकग्राऊंड काय, म्हणजे तुम्ही एकदमच उठून सिनेमा सगळंच लेखन, दिग्दर्शन सगळ्यात जबाबदारी एकदम अंगावर घेतल्यात. तुमची बॅकग्राऊंड काय आहे? बॅकग्राऊंड माझी मला थिएटर्स बॅकग्राऊंड आहे. मला थिएटर मी केलेलं आहे 2008 सालापासून ते मला वाटतं 13 सालापर्यंत मी होतो ॲक्टिव्ह. कुठे? योगेश सोमण सर, त्यांच्याकडे मी वर्कशॉप केलं होतं. त्यांच्याकडेच त्यांचेच काही एकांकिका वगैरे करायचो मी. त्यानंतर मुंबईला 2-3 वर्ष स्ट्रगल म्हणून ऑडिशन्स देणे किंवा थिएटर्स थोडं बहुत करत राहणे कंटिन्यू, अशा गोष्टी केल्या. आणि 1-2 मालिका पण केल्या होत्या मी, 4-1 मालिका. जे काही सह्याद्रीवर होत्या, काही छोटे मोठे रोल होते, 2 एपिसोड 4 एपिसोडचे. पण त्यानंतर मोठ्या मला मिळणार होते ऑफर, जवळपास मिळाली पण होती. पण त्यावेळेस अशी कंडिशन आली की मला बिझनेस जॉईन करावा लागला किंवा मला दोन्हीपैकी एक निवडायचं होतं. आणि मी त्यावेळेस असं निवडलं की बिझनेस करू आणि फिल्मच करू जर करता. कारण की सिरियल करताना मला असा अनुभव आला होता की काम करताना सॅटिस्फॅक्शन नाही आहे, किंवा सारखंच काय ना. सह्याद्रीवर तर एका दिवशी 2 एपिसोड शूट करायचे किंवा 3 एपिसोड करायचे कधी कधी, वेळ कमी असला की. मग ते गडबड आणि इतकी असते की हातात स्क्रिप्ट आणि डायलॉग म्हणा लगेच, म्हणजे विदिन सेकंड्स तुम्ही डिलिव्हर करा, असं या कंडिशनला सुद्धा मी काम करून पाहिलेलं आहे. मग असं वाटलं की हे असं करण्यापेक्षा आपण फिल्म बनवू जी एक आर्टिस्ट म्हणून मला सॅटिस्फॅक्शन देईल. तर मला त्यावेळेस फक्त ॲक्टिंग करायची होती. मला कधी लेखन किंवा दिग्दर्शन करायची इच्छा नव्हतीच मला.
पण ते जबाबदाऱ्या माझ्यावर पडत गेल्या म्हणजे एक एक. जनरली आपण अशा एखाद्या क्षेत्रामध्ये जेव्हा भाग घेतो ना किंवा उडी मारतो हो तर रेकी नावाचा एक प्रकार आपण करतो हो हो की समजा शर्ट घ्यायचा असेल तर आता कुठले ब्रँड आहे, हो चांगला कुठला, वाईट कुठला, किमती काय, कुठला कलर जातो, कुठला नाही जात हो. वगैरे. सिनेमा पण इंडस्ट्री आहे, खर्चिक इंडस्ट्री आहे. हो. तुम्ही जेव्हा ठरवलं की सिनेमा करूया, आपण हा विषय घेऊया, तेव्हा तुम्ही मराठी इंडस्ट्रीचा काही अशी रेकी केली होती केली होती. आणि तुमच्या डोळ्यासमोर काय आलं, काय चित्र आलं? ॲज अ प्रोड्युसर म्हणतो ना, ॲज अ प्रोड्युसर किंवा ॲज अ डिरेक्टर दोन्ही गोष्टी म्हणतो. ॲज अ प्रोड्युसर जास्त म्हणतो कारण की इनिशियली प्रोड्युसर म्हणजे ॲज अ मी प्रोड्युसरच इन झालो की आणि मीच फायनान्स करतोय किंवा मीच सगळं बघणार म्हणलं तो फायदाही माझा आहे, लॉसही माझा आहे. मग ते विचार करणं भाग होतं की लॉस झाला तर पुन्हा भविष्यात करणं सोपं नाही पुन्हा फिल्म, करेक्ट. किंवा केली तरी पुन्हा ताकदीने करणार नाही, एकदम असं करायची म्हणून करणार. कारण की इतकं कष्ट करून जर काही एखादं प्रोडक्ट चालत नसेल तर मग ते करण्याला अर्थच राहत नाही ना काही. आणि शेवटी फायनान्शियली प्रत्येकाला विचार हा करावा करेक्ट. लागतो. तर रेकी म्हणजे अशी केली मी की मी जेव्हा सुरू केलं जवळपास 2014 पासून मी सुरू केला होता विचार की करूया. काही निमित्ताने ते वर्ष दीड वर्ष माझं रखडलं आणि 16 पासून प्रॉपर मी स्क्रिप्ट बघत होतो. आणि मला असं वाटलं की माझी इच्छा होती की माझं कॉलेज लाईफ खूप मजेत गेलं होतं. म्हणजे माझा जो सगळ्यात गोल्डन पिरियड होता लाईफचा तो कॉलेज लाईफ होता. मला असं वाटलं की कॉलेज लाईफ कुठेतरी जे मी जगलोय किंवा जी मजा जी मी केली होती ती कुठेतरी मला वाटायचं की ते दाखवूया प्रेक्षकांना. 3 इडियट्सचा माझ्यावर खूप इन्फ्लुएन्स होता, रंग दे बसंतीचा होता. म्हणजे ह्या अशा फिल्म्स मला खूप म्हणजे आवडतात आणि ते तसं आयुष्य मी जगलो पण म्हणजे त्या टाईपचं जरा आयुष्य मी जगलो पण होतो. तर मला वाटलं की अशीच जे आपण जगलोय त्याशीच सिमिलर काहीतरी बनवू आपण आणि प्रेक्षकांना दाखवूया जेणेकरून लोकांना आवडेल. आणि की तो एक मास ऑडियन्स आहे किंवा खूप लोकांना ती बघता येऊ शकते. 2014-15 साली ही कंडिशन होती, पण आता अशी कंडिशन आहे म्हणजे जसा काळ बदलतो आता त्यावेळेस इंडिया म्हणजे खूप यंग होती 10 वर्षापूर्वीची गोष्ट, 6-7 वर्ष 10 वर्षापूर्वीची गोष्ट. आता अशी कंडिशन आहे की आता मला वाटतं मेजर पब्लिक 25 क्रॉस झालेली आहे. म्हणजे थोडासा आता जुनं फर्निचर असेल किंवा ज्या थोड्याशा वयस्कर लोकांच्या पण ज्या फिल्म्स आहेत त्या सुद्धा आजकाल बघितल्या जायला लागल्यात. म्हणजे काळ बदलतोय. पण त्यावेळेस जो मी निर्णय घेतला तो मास ऑडियन्स म्हणजे एक हिट फिल्म व्हावी या दृष्टीने घेतला होता. याच्यामध्ये सगळ्या जबाबदारी आपणच घ्यायची कारण काय? म्हणजे आता प्रोड्यूस करणं सोपं नाही आहे. त्यात तुम्ही डिरेक्ट पण करताय, त्यात तुम्ही लिहिता पण आहे, त्यात काम पण करताय. एवढे सगळे झेंडे खांद्यावर काय करत होते? घ्यायचेच नव्हते मला, हे घ्यावे लागले. फक्त मला ऍक्टिंग करायची होती. पण ऍक्टिंगला आता शेवटी पाहिजेचा रोल करायचा म्हणलं की स्वतःचं प्रोडक्शन बॅनर असेल तर आपण करू शकतो गोष्टी त्या जे पाहिजे त्या. मी प्रोडक्शन बॅनर माझं पाहिजे स्वतःचं आणि स्वतःच करू या दृष्टीने प्रोड्युसर आणि ऍक्टर माझी इतक्याच इच्छा होती की ॲज अ प्रोड्युसर आणि ॲज अ ऍक्टर आपण उभारूया. पण ते रायटिंगचं कसं झालं की मी बऱ्याच जणांना स्क्रिप्ट म्हटलं की तुम्ही काय असं लिहिलं आहे का, मला असा विषय पाहिजे. बऱ्याच जणांना विचारलं, कोणाकडे एकतर मिळत नव्हता, मिळाला तरी तो काय विशेष म्हणजे आवडायचा नाही किंवा वाटत नव्हतं की ह्यात काय होऊ शकेल, कॅच होत नव्हतं. पण दिसायचं आणि मला ॲज अ प्रोड्युसर की ही फिल्म चालणार नाही आहे, मग मी का करू असं वाटायचं. मग मीच एक रफ ड्राफ्ट लिहून काढला असाच की जनरली असंच मला जे काही माझ्या आयुष्यात घडलं असेल किंवा जे काही मला माहिती झालं होतं कोणाच्या दुसऱ्याच्या आयुष्यात घडलेलं माझ्या मित्राच्या, असं एक मी ड्राफ्ट काढून घेतला की काय करता येईल. मग मी त्याच्यावर एक रफ स्टोरी बनवली आणि माझे मित्र सुशील जाधव म्हणून म्हणजे त्यांना आम्ही डिरेक्शन करायला घेणार होतो. सुशील FTIला आहे आता, फॅकल्टी आहेत ते इथे. FTIलाच हो. त्यावेळेस तो डिरेक्शनचा कोर्स करतो सुशील. मग सुशील आणि मी म्हणजे सुशील म्हणला तू डिरेक्ट कर, आम्ही रायटर पण अजून 1-2 घेतले पुन्हा. मग पण रायटिंगमध्ये काय व्हायचं की कन्फ्युज पण व्हायचे आमची काही जणांची. एक जण घेतला तो आवडला नाही मला, ॲडव्हान्स दिला पण तो नाही आवडला, पुन्हा रिजेक्ट केला. अशा गोष्टी घडल्या. आणि पुन्हा हेमंत अवताडे आला. हेमंत अवताडे म्हणजे घरबंदूक बिर्याणीचा जो रायटर डिरेक्टर आहे, हेमंतनी पण थोडंसं माझ्यासोबत काम केलं. पण त्याला सुद्धा तो प्रोजेक्ट पुन्हा फ्लोअरवर चालला होता, मग तो पण सोडून गेला. आणि त्यानंतर करोना आला. मी तसे 2-3 ड्राफ्ट मी माझे लिहिले. एक ड्राफ्ट हेमंतसोबत पण मी प्रयत्न केला पण ते झाल्या नाहीत गोष्टी काही. आणि त्यानंतर मी पुन्हा 2 ड्राफ्ट घेतले आणि ज्या टेक्निकल गोष्टी मला कळत नव्हत्या, सुशील म्हटलं सर तुम्हाला जर करायचंच आहे ना सुधांशू तर तू ट्युटोरियल्स बघ म्हटलं. मला यूट्यूबर आहेत, मी यूट्यूबवरचे ट्युटोरियल्स पाहिले आणि ज्याला कळायचं लगेच शिकतो असं म्हणतो ना आपण, तसं ते झालं की मला ते ट्युटोरियल्स वाचले आणि ते लगेच मला दिसायला लागलं की माझं इथे ते चुकतंय, हे चुकतंय माझं, हे मी करत नाही आहे, हे प्लॉट पॉईंट्स नाही आहेत, हा नाही आहे विषय, हे सीनमध्ये हे कम्प्लिशन नाही आहे त्या गोष्टी. मग मी त्या गोष्टी करत गेलो आणि ते एक उत्तम स्टोरी बनली माझ्या दृष्टीने. मी ऐकवली 1-2 त्यांनाही आवडली बरीच. या सिनेमामध्ये असं काय आहे की आजच्या पिढीला तो सिनेमा कॅच होईल असं वाटतं? या फिल्ममध्ये सगळंच ॲक्च्युली म्हणजे मी असं म्हणतो की या फिल्ममध्ये तुम्ही गेल्यानंतर कम्प्लीट पॅकेज येते. त्यामध्ये तुम्हाला कॉलेजची मैत्री आहे, त्यातली कॉमेडी आहे, त्यातला फन आहे, त्यात रोमॅन्स आहे, लव आहे,
फार अगदी डेप्थमध्ये नाहीये, पण एक सर्टन लेवल पर्यंत तुम्हाला ते बघता येईल. ती पण तुम्हाला खूप छान फिलिंग येईल, म्हणजे जे फ्रेशनेस एकदम लव मधला तो. पुन्हा तुम्हाला फाईट आहे, ऍक्शन आहे थोडी बहुत बघायला. जो एक इंटेलेक्च्युअल प्रश्न असतो आपल्याला फिलॉसॉफिकली, की काय, तो पण तुम्हाला एक, त्याची पण एक मजा असते ना, की काय बरोबर आहे काय चुकीचं आहे, हे प्रश्न जेव्हा पडत राहतो पब्लिकला सुद्धा, आणि त्यातनं उत्तर आपण बघता बघता फिल्म शोधता शोधता ते उत्तर मिळतात, तर तो एक तुम्हाला आनंद मिळेल, एक इंटेलेक्च्युअल आनंद ही मिळू शकतो. हा सिनेमा केल्यानंतर जनरली असं असतं की कुठल्याही माणसाचा पहिला सिनेमा असतो ना, तो त्याला शिकवून जातो खूप साऱ्या गोष्टी. या सिनेमा तुम्हाला काय शिकवलं? या सिनेमानी ऍक्च्युली गीता मला शिकवली खरं पहिलं तर. आणखी मला गीता वाचायचो मी, पण हे फिल्म बनवताना अशा काही घटना घडल्या माझ्यासोबत की कसं म्हणतो, मग वाचल्यानंतर कळतं पण ते वळत नसतं बऱ्याच वेळा, ते अप्लाय होत नसतं आपल्याकडून. आता भक्ती सगळ्यांना माहिती की सगळं देवावर सोडून देणे, सोडणं शक्य नसतं ना, आपण सोडत नाही ते, सोडू शकत पण नाही, म्हणजे इझी पण नसतं सोडणं. मग ते कुठेतरी त्या अशा घटना घडत गेल्या की मला ते सोडावं लागलं मला काही गोष्टी, विश्वास ठेवणे किंवा काही गोष्टीवर जो आपण म्हणतो भक्तियोग, की परमेश्वर सोडून देणे, जे काही नेचर आहे, निसर्ग आहे, परमेश्वर त्याच्या अधीन राहून सोडून देणे, काही गोष्टी सोडावं लागतात, काही गोष्टी कधी कधी तर सोडल्या तशा गोष्टी मी बऱ्याचशा. आणि मग ते कळायला लागलं की ते हे कर्म असं करून, तू म्हणतो ना आपण ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, हे बोलणं किंवा सांगणं सोपं आहे किंवा वाचणं सोपं आहे, पण तो अप्लाय करायला थोडासा अवघड आहे. म्हणजे क्लिष्ट पण आहे, सोपं आहे, पण तो अप्लाय होत नाही, म्हणजे आपण सोडत नाही, आपले कुठेतरी अटॅचमेंट असतात गोष्टींची. जनरली तुम्ही एखादा सिनेमा करायला लागल्यानंतर बेसिक असतं की तुम्ही टीम कशी करता तुमची, मग तुमची टीम जमते, आणि मग येतो विषय कास्टिंगचा. कारण तुम्हाला पडद्यावर काम करायचं असतं, कारण तुम्ही स्वतः त्यात काम करत असता. तुमच्या केसमध्ये तुमच्या आजूबाजूला जे आता ह्या सिनेमातले कॅरेक्टर्स आहेत, त्याचं सिलेक्शन कसं केलं तुम्ही? सिलेक्शन बऱ्याचशा गोष्टी घडत गेल्या असं मी म्हणू शकतो, की घडत गेल्या. मी ऑडिशन्स घेतले, पण फार काही मी असं लोकल लेवलला बार्शीला ऑडिशन घेतलं होतं एक, त्यातनं मला विशेष काही ज्युनियर मिळाले असेल मला काही, पण विशेष काही मला त्यातनं मिळालं नाही. पुण्याला ऑडिशन घेणार होतो पण नाही घेतलं मी. आणि काही परिचयाच्या लोकांकडून काही एक दोघांचे कॅरेक्टर मिळाले, जसं काही हा होता विक्रांत, म्हणजे एक चिन्मय नावाचा कॅरेक्टर आहे, तो भोळसट आहे कॅरेक्टर, असा चष्मा घातलेला असतो मोठा भिंगाचा, आणि तो एक भोळसट आहे, पण त्याची मजा आहे, म्हणजे तर ट्रेलरमध्ये पण आहे तो. तर ते कॅरेक्टर मला एका ओळखीने माझ्या आलं, आणि त्याचा थोडासा इनोसन्स होता, मी बघितला चेहऱ्यात त्याच्या, आणि त्यांनी परफॉर्मन्समध्ये पण तो दिला. म्हणलं ह्याचा आहे, ह्याच्याकडे आहे ती गोष्ट जी पाहिजे ती, तो फक्त वाढवायची आपल्याला, आणि त्यांनी छान केलं परफॉर्मन्स, तो तसा मिळाला एक जण. पुन्हा विराट जो होता तो माझ्याकडे कॉस्ट्युम जी डिझायनर आहे माझी, कॉस्ट्युम जिने केला म्हणजे आपल्या फील्ड ह्याच्यामध्ये, तर तिने एक रेफरन्स दिला मला की हा असं माझ्या ओळखीचा आहे, मित्र आहे, तर बघा ह्याला सूट होतो का. आणि मला त्याच खूप प्रश्न पडतो. मी त्याच गौरव मोरे असेल किंवा सिद्धार्थ मोठा चेहरा होता, म्हणजे तो वयाने पण मोठा होता, अशी लोक होते माझ्याजवळ की पाहिजे होते, म्हणजे अशा टाईपचा एक कॅरेक्टर आहे की जे पार्थ भालेराव करू शकेल किंवा असे लोक करू शकतील, ते जरा थोडंसं काय म्हणतो कॉमेडी किंवा त्याची कॉमेडी पण किंवा फेस व्हॅल्यू पण मे बी असं पाहिजे होतं. पण तसं ते डेट्स मॅच होणं अवघड होतं, किंवा ते आले तरी मला त्यांचं कितपत माझा ऐकतील किंवा ते कितपत मला कम्फर्ट राहील काम करताना, ह्याची भीती होती मला. आणि फर्स्ट टाइम डिरेक्टर त्याचा लोड असतो. पुन्हा डेट सेव्ह शो आला तर पुन्हा काय करायचं, आणखी एक तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहित नाही त्यातल्या, ते अवॉइड केलं मी. आणि ह्याचं आल्यानंतर मला असं वाटलं की हा छान इंटरेस्टिंग आहे मुलगा, म्हणजे त्याचं रील जेव्हा पाहिलं तेव्हा म्हटलं की ह्याच्याकडे रीलमध्ये तर आहे, जे पाहिजे तो रीलमध्ये देतोय. मग हा फक्त करतोय कसा जरा बघू, थोडंसं त्याचं जरा त्याला अजून एक ऑडिशन पाठवलं आम्ही की हे करून दाखवू, आणि त्यांनी करून दाखवलं. तेव्हा वाटलं की थोडंसं अजून काही कमी जास्त होतंय का, पण त्यांनी 80% दिलं होतं. म्हटलं की हा 10-20% होऊ शकतात गोष्टी, तोही करू शकेल, सांगितलं त्याला व्यवस्थित ब्रीफ दिलं. आणि त्यांनी केलं. त्यांनी उलट आल्यानंतर आम्हाला काय सांगवत आलं नाही कोणाला. म्हणजे मला डिरेक्शनचा तो पार्ट आहे की कास्टिंग इतकी चांगली झाली की मला डिरेक्शनचा लोड माझा इतका कमी होऊन गेला. आम्हाला जे दिसायचे ऍक्च्युली कास्टिंग करताना मी ते बघितलं की मला जसा पाहिजे तसाच मुलगा मिळतोय का, त्याच्यात ते गुण आहेत का. किंवा या सिनेमामधला तुमचा आवडता सीन कुठला आहे? ॲज अ म्हणजे एकच आहे की डिरेक्टर म्हणून एक मला आवडतो, ऍक्टर म्हणून एक वेगळा आवडतो, प्रोड्युसर म्हणून एक वेगळा आवडतो, असं काय? हा तसं पण आहे. ॲज अ ऍक्टर फाईट सीन आम्हाला खूप मजा आली करताना. म्हणजे वाटलं होतं की इतका चांगला होईल का नाही असं वाटत होतं आम्हाला, पण तो आधी आम्ही एक केला आणि तो फसला होता आमचा सीन. ऍक्च्युली ते आमचं जवळपास 4-5 असं शेड्यूल आमचं फसलंच. आम्ही केलं ते एक कुठेतरी माझं आणि DOPचं नीट चर्चा नव्हती झाली त्याच्याबद्दल की कसा सीन पाहिजे, आणि त्यात तो जरा फसला आमचा फर्स्ट शेड्यूलमध्ये. मग आम्ही कोण सेकंड शेड्यूल जेव्हा लावलं होतं त्यावेळेस आम्ही तो रिशूट करून टाकला सीन. आणि की आमची 4-5 तासामध्ये आम्ही केलं होतं पहिला, अगदी काय फार आम्ही दिवस नव्हता घालला, 4 hours आम्ही शूट केलं होतं पहिल्या शेड्यूलला. मग ते वाटलं की नाही हे पुरेसं नाहीये आणि ह्यातनं काहीच होणार नाहीये, हे जाणारच नाहीये.
तो पूर्ण आम्ही थोडासा रिशूटच केला. म्हणजे रिशूट म्हणजे तो शेड्यूलच पुन्हा त्यात वाढलो आणि एक वेगळाच थोडासा मी त्यात फाईट सिक्वेन्स मी स्वतः कोरिओग्राफ केला त्याचा. आणि मग ते एक ऐकवले आणि ती कोरिओग्राफी आवडली आमच्या ॲक्शन डिरेक्टरला पण. ते म्हणजे खूप छान झाली आहे. बरं. आणि त्यांनी इतकी छान इम्प्लिमेंट केली. पण ते इम्प्लिमेंटेशनचं त्यांनी इतके म्हणजे कॅमेरा अँगल्स आणि त्यांचा अनुभव जो असतो एक वेगळा फाईट मास्टरचा, 2 कॅमेरे इतके छान त्यांनी प्रकारे लावले आणि ते आउटपुट इतकं छान आलं की ते बघतानाच आम्ही सीन जाऊन बघायचो आम्ही त्याच्यावर, तर म्हणजे काय झालंय वा वा असं वाटतं. कारण की मराठीत होत नाहीत फाईट सीन चांगले. बरं. Generally हो. या सगळ्यामध्ये अनिल एक महत्वाचा फॅक्टर नगरकर, त्याचं कास्टिंग कसं झालं? अनिल सरांचा मी खोडा पिक्चर पाहिला होता, म्हणजे त्यातला रोल पाहिला होता. खोडा. तर खोडामध्ये मला ते जे त्यांनी जे केलं होतं की डोळ्यातच त्यांच्या दिसत होतं आणि जो अपीअरन्स होता तो मला आवडला होता खूप. आणि म्हटलं की असा अपीअरन्सचा माणूसच मला पाहिजे. अनिल मस्त करतो. आणि मग ते अपीअरन्स बघूनच मी म्हटलं की मला सुचवलं की अनिल नगरकर म्हणजे कोण ते, म्हणजे त्यावेळेस मला जास्त मी फिल्म अरे म्हणलं बघितली फिल्म आणि ते खूप छान आहे. म्हटलं अनिल नगरकर सांगा घ्यायचंच म्हटलं या रोलला. त्यांना लगेचच मी फायनल करून टाकलं. या सगळ्या प्रवासामध्ये ऍक्टर म्हणून तुम्हाला हा अनुभव चांगला दिला. तुम्ही पहिल्यांदा डिरेक्ट करत होता सिनेमा. इतर कलाकारांकडनं तसा सपोर्ट मिळाला का? सगळ्यांकडनं मिळाला. इतर कलाकारांकडून तसं मला त्रास कोणाकडनं झाला नाही काही. म्हणजे सगळ्यांनी व्यवस्थित थोड्या छोट्या मोठ्या गोष्टी होऊ शकतात, त्या होतात पण म्हणजे ते सगळीकडेच होतं. पण असा त्रास मेजर काही झाला नाही कधी. ओके. इझिली. आता सिनेमा रिलीज झालाय, हळूहळू लोक थिएटरकडे यायला लागतील, माउथ पब्लिसिटी होत असते. सिनेमाच्या प्रदर्शनाचं गणित कसं आखलंय तुम्ही? प्रदर्शनाचं गणित मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्याच डिस्ट्रिक्टमध्ये मला म्हटलं की मला करायचं आहे. आणि कारण की शेवटी कसं आहे, आता मेजर पुणे आणि मुंबई हे मोठे झोन आहेत ॲक्च्युली. म्हणजे तसे जे काही कलेक्शन होतं ते खूप मोठ्या प्रमाणात मुंबई, जरा नवी मुंबई आणि पुणे असं मला वाटतं. आणि माझ्या फिल्मसाठी मला नवी मुंबई जास्त प्रेफर महत्त्वाची. आणि पुण्यातला पण आता पुण्यात पण ही जी फिल्म आहे ही दोन्ही प्रकारचं ऑडियन्स बघू शकते. आता 2 ऑडियन्स आहेत मराठीमध्ये ज्यांना इथं शुद्ध भाषात लागते काही जणांना. अशा ऑडियन्स आहे की जे मला शुद्ध भाषेतली असेल फिल्म तर बघणार, आणि काही जणांना फक्त अशुद्ध भाषा, ग्रामीण भाषा म्हणू शकतो, अशी भाषा पाहिजे असते. पण मी माझ्या या फिल्ममध्ये दोन्ही मिळेल बघायला. काही जणांची शुद्धही भाषा आहे, काही जणांची, कारण शेवटी एक मी हॉस्टेल दाखवले किंवा कॉलेज दाखवले, त्या कॉलेजमध्ये 10 ठिकाणून 10 लोक आलेत. कोणाची शुद्ध भाषा आहे, कोणाची ग्रामीण आहे, कोणाची सेमी अर्बन आहे, थोडी सोलापूरकडची दुखणारी असेल, कोणाची नगरकडची दुखणारी असेल. हा सिनेमा प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन का बघितला पाहिजे, काय सांगाल? हा का बघावा, तर तुम्हाला सर्व काय अनुभवायला मिळेल. म्हणजे तुम्हाला प्रत्येक जी इमोशन असते ना, की एक फिल्म बघताना आपल्याला शेवटी एक रोलर कोस्टर राईड असतो की जो तुम्हाला आनंदी करेल, थोडा दुःखी करेल, कधी तुम्हाला प्रश्न विचारेल, कधी तुम्हाला हसवेल, कधी थोडंसं रडवेल किंवा इमोशनल करेल. आणि शेवटी आणि हे तर सगळं फिल्ममध्ये पाहिजेच, पण फिलॉसॉफी पण म्हणतो ना आपण, ती फिलॉसॉफी पण आहे फिल्ममध्ये, की भगवद्गीता पण आपण कशी अप्लाय करू शकतो, त्याचा एक सॅटिस्फॅक्शन असतं, ते पण मिळेल तुम्हाला. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला अनुभवायच्या असतील किंवा एक छान शेवटी 2 तास माणसाला एक काहीतरी एक एंटरटेनमेंट आणि सगळं जे पाहिजे ते सगळं या फिल्ममध्ये आहे. त्यामुळे माझी इच्छा आहे की सगळ्यांनी बघावी. आणि फर्स्ट टाइम प्रोड्युसर आहे मी, प्रोड्युसर टिकावा, त्याने अजून काहीतरी करू शकावा असं काहीतरी. येत्या काळामध्ये पुढच्या जेव्हा तुमच्याकडे एखादा प्रोजेक्ट येईल, तो डिरेक्टर म्हणून घेणार, आता रायटर म्हणून घेणार, की ऍक्टर म्हणून घेणार, का प्रोड्युसर म्हणून घेणार? मी शक्यतो 1 किंवा 2 भूमिका करीन. असे 4 भूमिका करणं खूप त्रासदायक आहे. आता ह्याला मी खूप टाइम पिरियड घालवला म्हणून शक्य झालं, पण दरवेळेस काही शक्य होईल असं वाटत नाही मला. वाटतंय की हा सिनेमा लोकांनी थिएटरमध्ये जाऊन जरूर बघावा. फर्स्ट टाइम डिरेक्टर, ऍक्टर, प्रोड्युसर आणि रायटर या 4ही जबाबदाऱ्या एकत्र खांद्यावर घेऊन येणं सोपं नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादा विषय आपण मांडावा यासाठी एक लगन असते, एक इच्छा असते. इतकी वर्ष तुम्ही तो विषय घेऊन थांबला आणि आता तो इतक्या वर्षानंतर आला आहे, सो त्याला पण एक जिगर लागते. तो सिनेमा कसा आहे, काय आहे याच्याबद्दल जजमेंटल न होता थिएटरमध्ये जा आणि सिनेमा बघा आणि मग तुमचं काय ते मत मांडा. सुधांशू, तुम्ही आवर्जून मित्रमणी लाईमलाईटमध्ये आलात आणि बोललात, मला खूप बरं वाटलं. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.